हॅलो फ्रेंड्स, आज तुम्हालाही मी सुंदर अशी फुलाच्या आकाराची पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। सुरुवातीला आपण इथे हिरवा रंग घेऊन मॅजिक सर्कल बनवून घेणार आहोत। या सर्कलमध्ये खांब तयार करायचे आहेत। 1 2 3 चेन तयार केल्या। त्यानंतर या सर्कलमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 हे आपण 11 खांब तयार करून घेतले आणि सुरुवातीचा 3 चेनचा एक खांब तिसऱ्या चेनमध्ये सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर एक चेन तिथेच एक मुका खांब आणखी एक तिथेच। सुरुवातीला आपण 12 खांब तयार केले होते। या राऊंडला आपले 24 मुके खांब तयार होतील, एकत्र 2। इथे मी हे 24 मुके खांब तयार करून घेतले आणि पहिला जो आपण मुका खांब केला त्याच्यात स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सुरुवातीला जे आपण 12 खांब केलेले होते त्यात आपण खांब बनवणार आहोत। चेनवर वेढा घालून घेतला आणि हे पहिला खांब जो आहे त्यावर आपल्याला एक खांब तयार करायचा आहे। त्यानंतर या बाजूचा एक मुका खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या मुक्या खांबावर एकत्र 2 मुके खांब असे तयार करून घ्यायचे। एक खांब केला आपण खालच्या खांबावर, एक चेन सोडून दिली वरती आणि एकत्र 2 मुके खांब केले। त्यानंतर हा खालचा 2 नंबरचा जो खांब आहे त्यावर एक खांब तयार करून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा इथे एक मुका खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या खांबावर एकत्र 2 मुके खांब करून घ्यायचे। पुन्हा तसंच तिसऱ्या खांबावर खांब तयार करायचा, इथे एक सोडून द्यायचा आणि पुढच्या खांबावर एकत्र 2 मुके खांब काढून घ्यायचे। इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला। पहिल्या खालच्या खांबावर शेवटचा खांब करून घेतला आणि शेवटी इथे एकत्र 2 चेन करून घ्यायच्या आणि स्लिप स्टिच करायचं आहे। इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं। पहिल्या खांबावर एक चेन, तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर एक मुका खांब। त्यानंतर इथे जे आपण मुके खांब केले होते, जो पहिला मुका खांब आहे त्यावर आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे मुक्या खांबावर। एक मुका खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या 2 मुक्या खांबांवर 2 चेनवर एक एक असे मुके खांब करून घ्यायचे। पुन्हा ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे लगेच लक्षात येईल एक मुका खांब आहे, तिथे एक खांब करायचा, एक चेन सोडून द्यायची, पुढच्या चेनवर 1 2। त्यानंतर दोन्ही खांबांच्या मध्ये जो मुका खांब आहे तिथे मुका खांब करून हा राऊंड असा पूर्ण करून घ्यायचा। 2 मुके खांब एक खांब केल्यानंतर 2 मुके खांब केले आणि इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे।
सुरुवातीला जी आपण एक चेन केली तिथे एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा. 1 2 3 हा पूर्ण राऊंड मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे हे पूर्ण आपले 36 मुके खांब तयार करून झालेले आहेत आणि लोकर एक चेन करून कट करून घ्यायचे आहे. लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे आणि जिथे आपण लोकर कट करून घेतली तिथेच आपण जोडून घेणार आहोत. जोडल्यानंतर एक चेन आणि तिथेच एक मुका खांब. 1 2 3 3 मुके खांब केल्यानंतर एक मागच्या बाजूला जोडला होता तर मी एक पुढच्या चेनवर जोडून घेते. एक चेन तयार केली. 1 2 3 मुके खांब आणि हा जो आपण फ्रंट लूप घेतलेला आहे हा खांब इथे एक खांब तयार करून घ्यायचा आहे यावर. आणि हा जो गॅप आहे त्यात पुन्हा आपण खांब तयार करणार आहोत 5. 1 2 3 4 5 5 मुके खांब केले इथे. आणि हा जो पहिला खांब आहे तिथे आपण इथे पॉपकॉर्न स्टिच करणार आहोत. तर हा लूप असा ओढून घ्यायचा. त्यानंतर 3 मुके खांब. 1 2 3 त्यानंतर पुढच्या या खांबावर खांब करून पुन्हा एक खांब तयार केला आणि या गॅपमध्ये 5 खांब तयार करायचे. इथे आपण पॉपकॉर्न स्टिच तयार करणार आहोत. 1 2 3 4 5 आणि हा जो पहिला खांब आहे तिथे हा लूप असा मागच्या बाजूने ओढून घ्यायचा म्हणजे पॉपकॉर्न स्टिच तयार होईल. आणि पुन्हा 3 मुके खांब एक पॉपकॉर्न स्टिच असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला. आपले इथे पॉप स्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच हे 12 तयार झालेले आहेत. शेवटचं बनून पॉपकॉर्न स्टिच इथे मी पहिल्या मुक्या खांबाच्या तिथे जोडून घेणार आहे आणि ही लोकर एक चेन तयार करून कट करून इथे मी लोकर कट करून घेतली गुलाबी रंगाची आणि आपण पिवळ्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत. तर इथे आपण 3 मुके खांब केले होते तिथे जोडून घेतलं. एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब. 1 पुढच्या चेनवर 2 3 आणि हा जो पॉप स्टिच आहे तिथे सुद्धा एक मुका खांब करून घ्यायचा आहे म्हणजे 4 झाले. नंतर या मुक्या खांबांवर 3 आणि या पॉप स्टिचच्या तिथे 1 एकूण आपल्याला 48 मुके खांब असे 2 राऊंड तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी हे 48 मुके खांब करून घेतले आणि सुरुवातीला जो आपण पहिला एक मुका खांब केला तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेतलं. पुन्हा तिथेच आणखी एक असाच राऊंड आपण हा 8वा राऊंड आहे आपला. हा 7वा होता मुक्या खांबांचा. हा 8वा राऊंड पूर्ण करून इथे मी हा 8वा राऊंड पूर्ण करून घेतला मुक्या खांबांनी. त्यानंतर एक चेन तिथेच एक मुका खांब पुढच्या चेनवर दुसरा मुका खांब 1 2 चेन आणि पुढच्या एका चेनवर आपण 5 खांब करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि इथे आपण पॉपकॉर्न स्टिच करून घेणार आहोत. पहिला जो खांब आहे तिथे सुई अशी आत टाकून
हा लूप मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 2 चेन आणि पुढच्या खांबावर एक मुका खांब, 1 2 3 3 मुक्या खांबानंतर 2 चेन आणि एकत्र 5 खांब, पॉपकॉर्न स्टिच, 2 चेन, 3 मुके खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हे 12 पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेतले आणि सुरुवातीला आपण 2 चेन केल्या होत्या, तर प्रत्येक ठिकाणी आपण 3 चेन केलेल्या आहेत. तर तिसरी चेन तयार करून पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या खालचा जो पॉपकॉर्न स्टिच आहे आणि ह्या दोन्हीच्या मधला जो खांब तयार केलेला आहे फ्रंट लूप, तिथे आपल्याला खांब तयार करायचा आहे. 1 2 3 4 5 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि या खांबाच्या खालचा जो फ्रंट लूप आहे तिथे 2 वेळा सुई 2 लूपमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. 1 2 3 4 5 वेळा हे दोन्ही लूप असेच ठेवायचे. हे दोन्ही लूप असेच ठेवल्यानंतर 1 2 3 4 5 पुन्हा 5 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि या दोन्ही खांबांच्या मधला जो फ्रंट लूप आहे, खांबाच्या वर आपण जो खांब केलेला आहे त्यात सुई टाकून लूप बाहेर काढून घ्यायचा आणि इथे सुद्धा आपण 5 वेळा 2 लूपमधनं सुई बाहेर काढून घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 3 इथून एकत्र 5. हे आपण 5 वेळा सुईवर वेढा उंच जो खांब केलेला आहे तो असा दिसेल. त्यानंतर ह्या पॉपकॉर्न स्टिचच्या अगोदर जे आपण 2 चेन केल्या तिथे खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 खांब आणि पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये जो मुका खांब एक चेन दिसत आहे तिथे आपल्याला उंच खांब करून घ्यायचा आहे. 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा. 1 2 आणि 3 वेळा सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आणखी एक खांब तिथे तयार करायचा. 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला, 3 वेळा आपण असे लूप बाहेर काढून घेतले. त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि इथे हे जो खांब दोन्ही चेन दिसत आहेत तिथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे. पुन्हा उंच खांब करायचा. 3 वेळा सुई. त्यानंतर ह्या बाजूचा 2 चेन आहेत तिथे 3 खांब. 1 2 3. ही आपली पाकळी अशी तयार होईल. हे झाल्यानंतर 1 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि हे जे आपण 5 वेळा सुईवर वेढा घालून घेतला त्या इथे आपण एक उंच खांब करून घेणार आहोत. ते हे लूप असे 1 2 हे दोन्ही लूप असेच ठेवायचे आहेत. 1 2 3 4 5 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा. या गुलाबी रंगाच्या दोन्ही पॉपकॉर्न स्टिचमध्ये जो खांब आहे तिथे पुन्हा आपण 5 वेळा 1 2 3 4 5 आणि हे तिन्ही लूप एकत्र 6 हे असं दिसेल. त्यानंतर या दोन्ही गॅपच्या मध्ये 3 खांब, इथे मी 3 खांब करून घेतले. त्यानंतर पॉपकॉर्न स्टिचच्या खालची जी चेन आहे तिथे उंच खांब ट्रिपल क्रोशे एक करून घ्यायचा. त्यानंतर आणखी एक 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला, 2 चेन आणि हे जे लूप आहे तिथे एक मुका खांब. पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून एक उंच खांब केला आणि या बाजूच्या गॅपमध्ये 3 खांब. 1
त्यानंतर पुन्हा सुई दोन वेळा वेढा घालून घेतला. या बाजूच्या लूपवर आपण 1 2 वेळा, त्यानंतर पुन्हा 5 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा. इथे जसं केलं आपण तशाच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्या. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि शेवटी आपण हे 2 लूप अगोदर ठेवत होतो तसेच ठेवले. त्यानंतर 1-2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा. ही शेवटची आपली पाकळी बाकी आहे. तर इथे आपण 5 वेळा सुईवर वेढा न घालता आपण इथे फक्त 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि तिन्ही लूप एकत्र काढून घेतले. म्हणजे इथे आपला असा हा लूप तयार होईल. इथे जोडल्यानंतर इथे 3 खांब जसं आपण या पाकळ्या तयार केल्या तसंच करून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. हे सुंदर असं फूल तयार झाल्यानंतर आपण मागच्या बाजूने ही गुलाबी रंगाची, यापेक्षा डार्क कलर आहे हा, मागच्या बाजूने ह्या दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जो मुका खांब केलेला होता तिथल्या गॅपमध्ये जोडून घ्यायचा आहे. तुम्हाला एकाच रंगाची हवी असेल तर एकाच रंगाने सुद्धा बनवू शकतात. एक चेन तयार केली आणि तिथेच एक मुका खांब केला. त्यानंतर 1 2 3 4 चेन तयार करायच्या आणि या दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये मागच्या बाजूने करून इथे एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. त्या मुक्या खांबावर 1 2 3 4 चेन, पुन्हा मागच्या बाजूने ते एक मुका खांब, असा हा राऊंड मी पूर्ण करून घेते. इथे मी हे असे 12 लूप 4-4 चेनचे तयार करून घेतले. शेवटी 4 चेन आणि पहिल्या ठिकाणी पहिला जो मुका खांब केला तिथे एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. त्यानंतर एक चेन तयार करायची, तिथेच एक मुका खांब करायचा आणि इथे या 4 चेनच्या गॅपमध्ये आपण 5 मुके खांब करून घेणार आहोत. 2 3 4 5, इथे एक आणि या मुक्या खांबावर एक मुका खांब, या बाजूला एक आणि या बाजूला आपले 7 मुके खांब झाले. त्यानंतर 5-5 या गॅपमध्ये करायचे 4 चेनच्या आणि या इथे असे मिळून आपल्याला हे 72 मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. हा राऊंड आणि या पुढचा राऊंडसुद्धा मुक्या खांबांनी तयार करून घ्यायचा आहे. इथे मी हे 12वा आणि 13वा राऊंड पूर्ण करून घेतला. मुक्या खांबांनी आपण इथे तयार केलेला आहे. प्रत्येक चेनमध्ये आपण इथे एक एक मुका खांब तयार करून घेतलेला आहे. यानंतरचा राऊंड आता इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. हा आपला 14वा राऊंड आहे. 1 2 3 स्लिप स्टिच करून घेतले. इथे आपण 3 स्लिप स्टिच करून घेतले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुढच्या चेनवर एक मुका खांब करून घ्यायचा. 1 2 मुके खांब केल्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर इथे 3 खांब एकत्र करून घ्यायचे. 1 2 3, एकाच चेनमध्ये आपण 3 खांब केले. पुढच्या चेनवर सुद्धा 3 खांब, 1 2 3. इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच करायचा आहे. अगोदरच्या राऊंडला आपण 5 चेनचा केला होता. इथे पहिला जो खांब आहे आणि शेवटचा खांब हा लूप असा मागे ओढून घ्यायचा आहे. 2 चेन, 1 2 चेन केल्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब, 2 3 4 मुके खांब, 1 2 चेन आणि इथे 3 खांब करून घ्यायचे आहेत. 2 चेनवर मी इथे 3 आणि 3 असे मुके खांब करून घेतलेले आहेत. त्यानंतर पहिल्या खांबाच्या ठिकाणी हा लूप असा ओढून घ्यायचा, म्हणजे आपला इथे पॉपकॉर्न किंवा पफ स्टिच तयार होईल. इथे जसं केलं तसंच 1 आणि 2 चेन, पुन्हा 4 मुके खांब,
2 चेन, एका चेनमध्ये 3, दुसऱ्या चेनमध्ये 3 आणि पॉपकॉर्न स्टिच, पुन्हा 2 चेन, पुन्हा 4 मुके खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि शेवटी आपण सुरुवातीला आपण इथे स्लिप स्टिच करून घेतले होते आणि इथे 2 मुके खांब केले होते. तर इथे आपण 2 मुके खांब करून मग स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि हा राऊंड आपला पूर्ण होईल. इथे आणि इथे 2 मुके खांब आणि तिसऱ्या ठिकाणी स्लिप स्टिच. इथे आपला हा 15वा राऊंड. एक चेन तयार करायची. एक चेन तयार केल्यानंतर हा जो पॉपकॉर्न स्टिचच्या अगोदर 2 चेन तयार केल्या होत्या तिथे खांब तयार करायचा आहे. 1 2 3 खांब. त्यानंतर एक उंच खांब करायचा आहे आपल्याला. तर 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला. त्यानंतर 1 आणि 2 वेळा सुई अशी बाहेर काढून घेतली. हा झाला उंच खांब. 3 खांब आणि एक उंच खांब. त्यानंतर ह्या पॉपकॉर्न स्टिचच्या खाली जो गॅप आहे तिथे एक उंच खांब, 2 चेन आणि इथे एक मुका खांब, पुन्हा एक उंच खांब त्याच ठिकाणी पॉपकॉर्न स्टिचच्या खाली. इथे झाले 2 आणि एक या बाजूच्या डाव्या बाजूच्या 2 चेनच्या गॅपमध्ये उंच खांब आणि 3 खांब. एक इथे आपली पाकळी तयार झाली. इथे आपण 4 मुके खांब केले होते. तर दोन्हीच्या मधला म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या चेनच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा या चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, एक उंच खांब, एक पुन्हा पॉपकॉर्न स्टिचच्या खाली एक उंच खांब, 2 चेन, एक मुका खांब, तिथेच एक उंच खांब, 2 चेनच्या गॅपमध्ये एक उंच खांब आणि 3 खांब आणि त्यानंतर तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. त्यानंतर आपण इथे स्लिप स्टिच करून ही लोकर कट करून घेणार आहोत. ते स्लिप स्टिच करायचं आणि लोकर कट करून घ्यायची आहे. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर मी डार्क रंगाची, गुलाबी रंगाची लोकर घेणार आहे. तर या अगोदरच्या राऊंडला आपले 4 मुके खांब होते. तर दोन्ही गॅप, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो गॅप आहे तिथे आपण ही लोकर जोडून घेणार आहोत. एक चेन, तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनच्या गॅपमध्ये जिथे आपण या पाकळीचा स्लिप स्टिच केलं तिथे आणि तिसऱ्या ठिकाणी एक स्लिप स्टिच, मुका खांब, 3 मुके खांब, 1 2 3 4 5 चेन आणि पुन्हा तसंच या दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जो गॅप आहे अगोदरच्या राऊंडला आपण एक मुके खांब केले होते. 4 1 2 3 मुके खांब आणि 5 चेन असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 5 चेन, 3 मुके खांब. त्यानंतर इथे जोडून घेतलं. 12 लूप आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब, पुढच्या मुक्या खांबावर एक मुका खांब, 3. अगोदरच्या राऊंडला सुद्धा 3 होते इथे आणि या राऊंडला सुद्धा आपण 3 मुके खांब केले. त्यानंतर 1 2 3 4 5 मुके खांब या 5 चेनच्या गॅपमध्ये आणि इथे 3 मुके खांब. पूर्ण आपल्याला 96 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 96. तर मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी एक मुक्या खांबांचा राऊंड तयार करून घेतला. आणखीन एक, हा 17वा राऊंड होता आपला. 18वा राऊंडसुद्धा एक मुक्या खांबांचा. 96 आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा 18वा राऊंडसुद्धा तयार करून घेतला मुक्या खांबांनी. 96 मुके खांब तयार करून घेतले. यानंतर एक चेन आणि तिथेच एक मुका खांब, एक मुका खांब, 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये
एकत्र 3 खांब, एका चेनमध्ये 3 खांब, दुसऱ्या चेनमध्ये सुद्धा 3 खांब, आणि पहिल्या खांबाच्या तिथे जोडून घ्यायचं आहे। या अगोदरच्या राऊंडला सुद्धा आपण असं पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेतलेलं आहे। 1 2 चेन आणि पुढे मुके खांब करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 मुके खांब, 2 चेन आणि पुन्हा 2 चेनमध्ये इथे 3 खांब 3 खांब आणि पॉपकॉर्न स्टिच जसं इथे केलं आपण। इथे करून पुन्हा 6 मुके खांब आणि या 6 आपले पॉपकॉर्न स्टिच 12 होतील। 6 मध्ये मुके खांब। तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेतला। एक चेन तयार करून घेतली आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत। 1 2 3 आणि 2 वेळा सुईवर वेढा घालून तिथेच एक उंच खांब करायचा आहे। 1 2 3 वेळा, आणखी एक तिथेच उंच खांब। त्यानंतर या पॉपकॉर्न स्टिचच्या खाली एक उंच खांब, 3 खांब, 2 उंच खांब आणि पॉपकॉर्न स्टिचच्या खाली एक उंच खांब, 2 चेन आणि तिथेच एक मुका खांब आणि एक उंच खांब त्याच ठिकाणी पॉपकॉर्न स्टिचच्या खाली। इथे 2, या बाजूच्या चेनमध्ये, डाव्या बाजूच्या चेनमध्ये एक उंच खांब, 2 उंच खांब आणि 3 खांब, 1 2 3। ही आपली पाकळी तयार होईल। अशाच पद्धतीने बाकीसुद्धा इथे आपण 6 मुके खांब केले होते, 3 या बाजूचे आणि 3 या बाजूचे सोडून मध्यभागी स्लिप स्टिच करून पुन्हा आपल्याला इथे 3 खांब एकत्र अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतरचा आणखी एक राऊंड तयार करायचा। 6 आपण या बाजूला पण इथे कसं 5चे 3 मुके खांब आणि 5 चेन तयार केल्या होत्या, तसं यानंतरचा राऊंडसुद्धा मी तयार करून घेते। हे पूर्ण झाल्यानंतर मी इथे 4 मुके खांब आणि 6 चेन करून त्यानंतर 120 मुके खांब या राऊंडमध्ये तयार केलेले आहेत। इथे 4 आणि इथे 1 2 3 4 5 6, इथे 6 मुके खांब आणि इथे 4 मुके खांब असे मिळून मी इथे या 12 चेनच्या लूपमध्ये 120 मुके खांब तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याच्या पाठीमागचा भाग म्हणून घेऊया। त्यासाठी मी इथे गुलाबी रंगाची लोकर घेतली आणि सुरुवातीला इथे एक मॅजिक सर्कल बनवून घ्यायचा आहे। मॅजिक सर्कल बनवल्यानंतर 1 2 चेन तयार केल्या, त्यानंतर या चेनमध्ये अर्धा खांब तयार करायचा आहे। तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे। 1 2 चेनचा एक खांब आपण नाही पकडणार यावेळेस, शेवटी सांगते। 2 3, इथे मी 12 अर्धे खांब करून घेते। सुरुवातीला आपण ज्या 2 चेन तयार केल्या होत्या त्या सोडून बाकी आपण 12 अर्धे खांब तयार केले आणि हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो खांब आहे अर्धा खांब, त्या पहिल्या खांबावर आपण स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा 2 चेन केल्यानंतर तिथेच 1 2 मुके खांब, दुसऱ्या चेनवर एकत्र 2 मुके खांब। पहिल्या राऊंडला आपले 12 अर्धे खांब होते, त्यानंतर दुसऱ्या राऊंडला प्रत्येक चेनवर आपण 2-2 अर्धे खांब करून इथे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे मी हे दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि या राऊंडला आपले 24
खांब तयार झालेले आहेत. पहिल्या खांबाच्या ठिकाणी जोडून घ्यायचं 1 2 चेन. प्रत्येक वेळेला आपण या 2 चेन काउंट नाही करणार. अर्धा खांबमध्ये एक पहिल्या चेनवर आपण एक अर्धा खांब केला, पुढच्या चेनवर एकत्र 2, त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी 1. या राऊंडला आपण एक खांब, नंतर 2 खांब, 1 खांब असा हा राऊंड तिसरा आपण पूर्ण करून घेणार आहोत. इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेतले. थोडा व्हिडिओ मोठा होतो असल्याकारणाने मी इथे हे पूर्ण बनवून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण पहिल्या राऊंडला इथे 12 अर्धे खांब केले, त्यानंतर 24, त्यानंतर पुन्हा 12 खांब वाढतील, इथे 36 होतील. तिसऱ्या राऊंडला आपले 36 होतील. चौथ्या राऊंडला इथे 48 खांब तयार होतील. अर्धे खांब केलेले आहेत. पाचव्या राऊंडला 72, 84, 96, 108, त्यानंतर 120 असे हे मी 10 राऊंड 12-12 प्रत्येक वेळेला आपण खांब वाढवत गेलेला आहोत. तर इथे 120 येईपर्यंत आपण तयार करून घेतलं, म्हणजे 10 राऊंड इथे तयार करून घेतले. हा उलट भाग आणि हे पॅटर्न बनवलेला आपला हा उलट भाग, हा असे एकमेकांवर ठेवून आपण शिवून घेणार आहोत. कुठूनही सुरुवात केली तरी चालेल. हे मी दोन्ही पाकळ्यांच्या मध्यभागी म्हणजे इथूनच सुरुवात करून घेते, जिथे आपण शेवटी लोकर कट करून घेतली तिथेच. सुईत धागा ओवून घ्यायचा, ते गाठ बांधून घ्यायची आहे. फक्त असं करून जोडून घ्यायचं आहे. एक या बाजूचा लूप आणि एक या बाजूचा. अशा पद्धतीने मी हा राऊंड इथे शिवून घेते. इथे मी हे पूर्ण जोडून घेतलं. 1 2 3 4 पाकळ्यांनंतर मधला भाग जो आहे तिथपर्यंत मी तयार करून घेतलं, म्हणजे आपला हात जाईल एवढं मी बाकी ठेवलेलं आहे. आपण आता याला लेस करून घेऊया. त्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे. नंतर या गॅपसाठी मी चेन लावून घेणार आहे, किंवा इथे बटन लावलं तरीसुद्धा चालेल. तर आपण इथे ही पिवळ्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत, किंवा या बाजूचे गुलाबी रंगाचे आणि या बाजूचा एक लूप घेऊन इथे जोडून घेऊयात आपण, किंवा चेन लावल्यानंतरही तुम्ही लेस तयार करून घेऊ शकता. एक चेन केल्यानंतर तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेन तयार करायच्या. 1 2 चेन. इथे आपण पॉपकॉर्न स्टिच करणार आहोत. पॉप स्टिच 1, हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिली जी चेन केली तिथे हा लूप टाकून 2 3 4 5 वेळा सुई अशी सुईवर वेढे घालून घ्यायचे आणि त्यानंतर सर्व लूप आपण एकत्र काढून घेणार आहोत. 1 2 चेन तयार करायच्या. हा लूप असा ओढून घ्यायचा. याला कमी जास्त तुम्ही करू शकतात. आणि पहिली जी चेन आहे आपली तिथे पुन्हा अशा पद्धतीने 1 2 3 4 5 वेळा वेढे घालून घेतले. त्यानंतर हे पॅक केल्यानंतर 1 आणि दुसरी चेन. तर अशा पद्धतीने मी काही बनवून घेते. इथे मी थोडीशी बनवून घेतलेली आहे लेस, आणि जसं आपण सुरुवातीला जोडून घेतलं दोन्ही बाजूचे लूप घेऊन, तसेच मी इथे आधी स्लिप स्टिच करून घेणार आहे. एक चेन तयार करणार आणि तिथेच
एक मुका खांब करून ही लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपली ही सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. थँक्यू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.